नमस्कार मित्रांनो, आज 9 जुलै. लपंडाव या मालिकेचा आजचा भाग एक नंबर भारी आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे जे गुरुजी आहे ते स्वतः आजच्या भागात येणार आहे आणि त्यांनी मनस्विनीला ओळखलंय आणि तिची भविष्यवाणी केली आहे. तिला असं सांगितलंय की तिचा चेहराच तिचा घात करणार आहे आणि मनस्विनीचं नशीब आता अजूनच खराब होणार आहे. त्याचबरोबर आता दुसरीकडे तेजस्विनीने कान्हाला फोन केला आहे आणि कान्हाने सुद्धा सखीला खरं सांगितलंय की तिची आई जिवंत आहे. त्याचबरोबर ही नंदा मनस्विनीला डबल क्रॉस करते. ती कोणाला तरी फोन करते आणि त्या व्यक्तीला सांगते तेजस्विनीचा पत्ता. ती त्या व्यक्तीला देते. तर हा व्यक्ती कोण आहे सगळं आपल्याला आजच्या भागात कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या धमाकेदार भागाला. तर मित्रांनो, आता मीनाक्षीने सखीला सांगितलं असतं की सखीला जन्म देताना खूप त्रास सहन करावा लागला. सखी आता इमोशनल होते हे सगळं ऐकून. सखीच्या आईचं सिझेरियन झालं असतं आणि तेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस सखीच्या वेळेस खूप कॉम्प्लिकेशन्स होते. तर आता सखी म्हणते, हो का, जर असं झालं असेल तर हा खूप मोठा पुरावा आहे. कारण जेव्हा असं सिझेरियन सर्जरी होते तेव्हा पोटावर एक व्रण असतो आणि तो आयुष्यभरासाठी असतो. म्हणजे जरी टाके घातले असतील जखम नंतर हील होतेच, पण तरी सुद्धा तो व्रण कायम राहतो. म्हणजेच तो विशिष्ट प्रकारचा डाग फक्त माझ्या आईच्या पोटावर असेल असं आता सखी सांगते सगळ्यांना. आणि पुढे आता मनस्विनीला एक्सपोज करायसाठी सखी म्हणते की मनस्विनीच्या पोटावर हा डाग नसेल आणि हा खूप मोठा पुरावा आहे. सखी आता कान्हाला म्हणते, आपण आताच त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि आईची सिझेरियनची जी फाईल होती ती आपण शोधून काढूया. त्यावर आता कान्हा म्हणतो डन. कान्हा आता मीनाक्षीला विचारतो, मीनाक्षी काकू, आम्हाला त्या हॉस्पिटलचं नाव सांगा. तर आता मीनाक्षीला हॉस्पिटलचं नाव माहितीच नसतं. ती आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच आठवत नाही. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनी नंदाच्या खोलीत येते. तर नंदा आता आंघोळीला गेली असते. आता हे बघून मनस्विनी म्हणते, हिची आंघोळ म्हणजे पावसाळा संपून हिवाळा यायचा. जाऊ दे, माझी गन मला शोधायला हवी असं म्हणत मनस्विनी आता नंदाच्या खोलीची झडती घेते आणि मनस्विनीला बंदूक सापडते सुद्धा. तर काय होतं, मनस्विनी ड्रॉअर्स वगैरे चेक करते आणि नंतर नंदाचं गाठोडं चेक करते. आणि मित्रांनो, मनस्विनीला नंदाच्या त्या गाठोड्यात बंदूक सापडतेच. आता मनस्विनीला खूप राग येतो आणि ती म्हणते, अच्छा, म्हणजे माझी गन इनेच पडवली होती. आणि आता मनस्विनीला आठवतं की मागच्या वेळी तिने नंदाच्या बोचक्यात या गाठोड्यात दागिने लपवले होते. मनस्विनी स्वतःला म्हणते, मागच्या वेळी मी नंदाच्या बोचक्यात दागिने लपवले होते आणि तिला तेव्हा ते कळलं होतं आणि यावेळी नंदा पकडली जाणार आहे. तर आता मनस्विनी ठरवते की नंदाच्या जे बोचकं आहे, जे गाठोडं आहे, त्यामध्ये हिची बंदूक ठेवायची आणि मग नंदाला रंगे हात पकडायचं. आता मनस्विनी तसंच करते. त्या गाठोड्यामध्ये बंदूक ठेवून देते आणि मग ते गाठोडं जिथे होतं त्या जागी ठेवून देते आणि खोलीच्या बाहेर ती आता नंदाची वाट पाहू लागते. नंदा आता थोड्याच वेळात आंघोळ करून येते आणि मग आता मनस्विनी असं दाखवते की ती आत्ताच खोलीत शिरली आहे. आता नंदा मनस्विनीकडे बघते. मनस्विनी म्हणते, काय ग, माझी गन सापडत नाहीये, तू बघितलीस का कुठे आहे? तर आता नंदा घाबरतेच आणि एकटक मनस्विनीकडे बघते. मनस्विनी म्हणते, माझी गन सापडत नाहीये, बघितलीस का? नंदा म्हणते, मला काय माहीत. तर मनस्विनी म्हणते, हे बघ, नाटक नको करू, सरळ सरळ सांग, माझी गन कुठे आहे? तुझ्याकडे आहे का? तर आता नंदा स्पष्टपणे खोटं सांगते आणि म्हणते, माझ्याकडे कशी असणार आहे तुझी गन? नाही, माझ्याकडे नाही आहे तुझी गन. तर आता मनस्विनी तिच्या मनात म्हणते की ही तर सरळ सरळ खोटं बोलतीये, म्हणजे ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तर आता मनस्विनी नंदाला म्हणते, ठीक आहे, मी परत एकदा चेक करते, कदाचित मीच दुसरीकडे कुठे ठेवली असणार. नंदा म्हणते, हो ना. आता जाताना सुद्धा मनस्विनी परत एकदा म्हणते नंदाला, नक्की तुझ्याकडे नाही आहे ना गन? नंदा म्हणते, अगं, कशी असेल ती गन माझ्याकडे?
तर बघा मित्रांनो काय होतं. आता मनस्विनी खोलीतून बाहेर जाते आणि नंदा पटकन तिचं तेच गाठोडं बाहेर काढते आणि त्यामध्ये ती गन शोधते. आता मनस्विनी कुठेच गेली नसते, ती लपून सगळं बघत असते. आता नंदा गाठोड्यातली बंदूक बाहेर काढते आणि चेक करते. तर मनस्विनी बाहेरूनच तिच्या मनात म्हणते, नंदा तुझा हिशेब तर मी चुकता करणारच, फक्त आता तू काय लपवतीयस हे एकदा मला कळू दे. तर नंदा आता बंदूक बघून खूप खुश होते आणि तिला माहितीच नसतं की तिथे आता मनस्विनी आहे. आणि मनस्विनी सुद्धा असं जाणवू देत नाही नंदाला. मनस्विनी तिथून निघून जाते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी म्हणते, काकू आय नो खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, पण प्लीज तू आठव ना ग, जरा प्रयत्न कर. आता मीनाक्षी म्हणते, नाही ग मला खरंच नाही आठवत आहे. तर आता कान्हा गौतम काकाला विचारतो, काका तुम्हाला काही माहिती आहे का? तर आता गौतम काका सांगतात, नाही रे, खरं तर जेव्हा तेजस्विनी वहिनीची डिलिव्हरी होणार होती तेव्हा मी आणि उर्मिला आम्ही वैष्णव देवीला गेलो होतो आणि सखीचा जन्म झाला त्याच्यानंतर आम्ही 5-6 दिवसांनी आलो. पण आम्ही परत आल्यावर वहिनी खूप चिडली होती आमच्यावर. म्हणजे तिने इतका राग धरला होता की तिने आम्हाला 2 दिवस सखीला बघू पण दिलं नव्हतं. आता सखी म्हणते, आता काय करायचं मग? आपण कसं शोधायचं त्या हॉस्पिटलचं नाव? तर मित्रांनो इथे आपल्याला एक हिंट दिली आहे. कान्हा म्हणतो, राघव सर असते ना तर त्यांना आपल्याला विचारण्यात आलं असतं. म्हणजे सखीचे बाबा राघव कामत जिवंत असण्याची 100% खात्री आहे. असो ते काय आहे आपल्याला नंतर कळेलच. आता बाबांचं नाव ऐकून सखी थोडी इमोशनल होते. तर कान्हा म्हणतो, सॉरी सॉरी. आणि त्यानंतर आता सखी म्हणते, ठीक आहे. सखी आता परशू काकाला विचारते, काका बोल ना रे, तुला काही सुचतंय का? तर बघा मित्रांनो तितक्यात तिथे आता मनस्विनी येते. ती जिन्याखालून उतरत असते. मीनाक्षीचं पटकन लक्ष जातं. मीनाक्षी आता परशूला म्हणते, अहो तिथला एकीने जरा नीट पुसून घ्या, म्हणजे आता परशूच्या लक्षात यावं. आता दोघेही त्यांच्या कानातले इयरबड्स काढून टाकतात. आणि दुसरीकडे आता सखी कान्हा आणि गौतमच्या पण हे लक्षात येतं. तर मनस्विनी आता परशू आणि मीनाक्षीकडे बघते आणि म्हणते, मी ऑफिसला जातीये पण माझं लक्ष आहे तुमच्याकडे, सो नीट काम करा. तर परशू आता त्याचा इयरबड लपवण्याचा प्रयत्न करतो. तर मनस्विनी त्याला म्हणते, तुला चेहरा पुसायला सांगितलंय का? नीट काम करा, नाहीतर तुमचे फोटो लावेन या भिंतीवर हारा सकट. परशू आणि मीनाक्षी खूप घाबरतात. आता ही मनस्विनी शेवटी निघून जाते. आता ही गेल्यावर गौतम म्हणतो, ही काय फोटो लावेन आपले भिंतीवर? तिला माहिती नाही आहे की लवकरच आपण सगळे मिळून तिचा फोटो भिंतीवर लावणार आहे. फक्त आता हॉस्पिटलचं नाव कळू दे. आता सखी काहीतरी विचार करते आणि म्हणते, सापडलं. सगळे आता सखीकडे बघतात आणि परशू मीनाक्षी ऐकू लागतात त्यांच्या इयरबडवरून. तर सखी म्हणते, फोटो अल्बम. सखी आता पुढे सांगते की आम्ही लहान असताना बाबांना माझे आईचे फोटोज काढायची खूप सवय होती, म्हणजे त्यांनीच मला सांगितलं होतं. कान्हा म्हणतो, हा मग? सखी म्हणते, अरे माझ्या जन्माच्या वेळी तेव्हा पण फोटोज असेल ना, बाबांनी फोटोज काढले असतील तेव्हा पण. तर आपल्याला तिथून हॉस्पिटलचं नाव कळू शकतं. तर गौतम काका म्हणतात, कुठे अल्बम? सखी आता पटकन कपाटातला अल्बम बाहेर काढते. तर त्यातले काही फोटोज खाली पडतात. तर गौतम ते फोटोज उचलतो आणि गौतम ते फोटोज पाहू लागतो. सखी आणि कान्हा अल्बममधले फोटोज बघतात. तर कान्हा सखीला म्हणतो, हॉस्पिटलमधले फोटोज बघा. तर पूर्ण अल्बममध्ये फोटोजच नसतो, एकही फोटो नसतो हॉस्पिटलचा. पण आता गौतमच्या हाती जे काही फोटोज होते जे खाली पडले होते त्यामध्ये गौतमला एक फोटो सापडतो. गौतम म्हणतो, सापडला. गौतम आता तो फोटो दाखवतो सखी आणि कान्हाला आणि म्हणतो, हे बघा, हा लहान बाळ ही सखी आहे. तर मित्रांनो त्या फोटोमध्ये एक नर्स असते, सखी असते आणि सखीचे आई बाबा असतात. सखी म्हणते, येस. पण कान्हा म्हणतो, काका फोटो हॉस्पिटलमधलाच आहे, पण त्यात हॉस्पिटलचं नाव नाही दिसत आहे. आता सखी नीट त्या फोटोकडे बघते आणि कान्हाला म्हणते, स्कॅनर दे. कान्हा त्याचा फोन बाहेर काढतो. सखी म्हणते, हे बघ, हा एकीने मला हॉस्पिटलचा लोगो वाटत आहे, याला स्कॅन कर. तर आता नर्सने जे कपडे घातले असतात त्यावर हॉस्पिटलचा लोगो असतो. कान्हा आता ते स्कॅन करतो आणि स्कॅन केल्याबरोबर हॉस्पिटलचं नाव येतं. आपल्याला आजकालची टेक्नॉलॉजी तर माहितीच आहे. तर मित्रांनो
आता कान्हा म्हणतो LPDV हॉस्पिटल, वाह. आणि आता सगळेच खुश होतात. आणि बघा मित्रांनो, आता तो गुरुजीवाला सीन येणार आहे. तर इथे काय होतं, मनस्विनी कामात कन्स्ट्रक्शनवर पोचली असते तिच्या कंपनीमध्ये. आणि काय होतं, ती गाडीच्या खाली उतरते. तिचा ड्रायव्हर असतो तिच्याबरोबर छत्री घेऊन. तर काय होतं, तिकडनं ते गुरुजी येतात आणि त्यांची छत्री बंद करतात. आणि मनस्विनीच्या अंगावरती थोडंसं पाणी उडतं त्या छत्रीवरचं. तर आता ही मनस्विनी म्हणते व्हॉट नॉनसेन्स. आणि आता मनस्विनी त्या गुरुजींना म्हणते, दिसत नाही का, लावलाय ना चष्मा, माझी साडी खराब झाली मूर्ख. त्यावर आता हे लग्नानंतर होईलच प्रेम त्या मालिकेतले गुरुजी म्हणतात, तुझं नशीबच खराब चाललंय आणि साडीचं काय घेऊन बसलीस. तर आता ही मनस्विनी विचारते, एक्सक्यूज मी, काय बोललात. गुरुजी म्हणतात, बरोबर बोललो आणि तू पण बरोबर ऐकलंस. तर मनस्विनी आता चिडते आणि म्हणते, कोण आहात तुम्ही आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही स्वतःला कोण समजता, तुम्ही मला ओळखत नाही का. त्यावर हे गुरुजी म्हणतात, तुम्ही तरी स्वतःला कुठे ओळखता आणि मी स्वतःला काहीही समजत नाहीये. समजणारा आणि समजवणारा तिथे वर बसलाय. तुझं चाक खड्ड्यात रुतलंय आणि ते बघून वरचा पण खुश झाला असेल. आता मनस्विनी म्हणते, तुम्हाला सरळ बोलता येत नाही की सवय झालीये कवितेत बोलायची, सरळ बोला. त्यावर हे गुरुजी म्हणतात, मी कवितेत नाही बोलत, मी कोड्यात बोलतो. मला जे कळतं त्याचे संकेत देणं हाच माझा धर्म आणि त्याचा अर्थ लावणं हे समोरच्याचं कर्तव्य. नशीब मला कोडी देतं आणि मी ते कोडे लोकांना सांगतो. काहींना लवकर सुटतात आणि काहींना उशीर लागतो. तर आता ही मनस्विनी गुरुजींचा अपमान करते आणि म्हणते, माझ्या चेहऱ्यावर मी मूर्ख आहे असं लिहिलंय का. तर आता हे गुरुजी मनस्विनीला म्हणतात, चेहरा हाच चेहरा, तुझा घात करणारे मनस्विनी. आणि आता मनस्विनी ऐकल्याबरोबर मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकते. ती आता गुरुजींकडे आश्चर्याने बघू लागते आणि मनस्विनी घाबरतच म्हणते, मी तेजस्विनी आहे, तेजस्विनी कामत, मनस्विनी नाहीये मी, कळलं. तर आता हे गुरुजी या मनस्विनीला म्हणतात, मी तुला मगाशीच म्हणालो की तू स्वतःला आणि मला ओळखलंच नाही. आपल्या दोघांनाही तू ओळखलं नाहीये, पण मी तुला ओळखलंय. तर आता ही मनस्विनी दात खाऊन म्हणते, मी तेच विचारतीये मगासपासून की तुम्ही कोण आहात. तर आता हे गुरुजी सांगतात की मी विक्रम आणि मानिनी देशमुख, त्यांचा हितचिंतक आणि त्यांचा आध्यात्मिक सल्लागार. आता मनस्विनी स्वतःला म्हणते, विक्रम देशमुख. आणि मनस्विनी त्या गुरुजींना सांगते, आय नो हिम, मी त्यांना ओळखते. आता मनस्विनीच्या लक्षात येतं, ती त्या गुरुजींना म्हणते, तर मिस्टर सल्लागार आहे मी मनस्विनी, मग अजून काय कळलंय तुम्हाला माझ्याबद्दल. त्यावर आता गुरुजी म्हणतात, अग्निपरीक्षा सीतेलाही द्यायला लागली होती आणि लंकेलाही. सीता वाचली, लंका जळाली, तुझीही जळेल आणि तुझ्या उद्धामपणाचं शेपूट तुझी लंका जळेल, हे लक्षात ठेव. आणि आज जे तुला तुझं सामर्थ्य वाटतंय ना, तेच उद्या तुझी कमजोरी ठरेल. एक दिवस असा येईल की तुझा डाव तुझ्यावरच उलटेल. इथे केलेले कर्म त्याचे हिशोब चुकवावे लागतात. आता ही मनस्विनी आहे ना मित्रांनो, ती इग्नोरच करत असते गुरुजींना. तर गुरुजी म्हणतात, तसंही कर्म उशिरा परतून येतं, पण रिकाम्या हाताने कधीच परत येत नाही. रावण असो किंवा दुर्योधन, पराभव कधीच शक्तीचा होत नाही, तो होतो अहंकाराचा. तर तुझाही होणार, सावध राहा. इथे आता मनस्विनी थोडी घाबरायला लागते. आता गुरुजी असं सगळं सांगतात या मनस्विनीला आणि तिथून निघून जातात. आणि मनस्विनी तिथेच उभी असते विचार करत. तर मित्रांनो, इथे आता परत सीन शिफ्ट होतो. सखी आणि कान्हा LPDV हॉस्पिटलमध्ये आले असतात आणि तिथल्या रिसेप्शनिस्टला सखी म्हणते, 22 वर्षापूर्वी माझ्या आईची इथेच डिलिव्हरी झाली होती, तर आम्हाला तिची फाईल हवी होती. त्यावर आता ही रिसेप्शनिस्ट म्हणते, 22 वर्षापूर्वीची आता नाही मिळणार, शोधावी लागेल. आणि ॲक्च्युली असं कोणालाही नाही देता येणार ती मेडिकल फाईल. कान्हा म्हणतो, कोणीही नाही आहे, त्यांच्याच आईची फाईल मागतायत ना, प्रॉब्लेम काय आहे. सखी तिची ओळख करून देते आणि म्हणते, मी सखी कामत.
त्यावर ही रिसेप्शनिस्ट म्हणते, येस मॅम, मला माहिती आहे, तुम्हाला मी ओळखलंय. पण तुम्ही जे रेकॉर्ड्स मागत आहात ते तुमच्या आईचे आहेत आणि आम्हाला पेशंट्सची माहिती गोपनीय ठेवावी लागते आणि मेडिकल रेकॉर्ड्स आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही जी माहिती मागताय मी नाही देऊ शकत. पण जर तेजस्विनी मॅम स्वतः इथे आल्या तर त्यांना मी ही फाईल देऊ शकते. तर कान्हा आता सखीला बाजूला नेतो आणि म्हणतो, अहो, त्या मनस्विनीला तेजस्विनी समजत आहे म्हणून त्या असं म्हणतायत की त्या जर इथे आल्या तर त्यांना ही फाईल देणार. आता यांना काय माहिती ती मनस्विनी तेजस्विनी बनून वावरती येते. सखी म्हणते, असं असेल तर त्या मनस्विनीला इथे आणावं लागेल. आता ते कसं करायचं? कान्हा म्हणतो, ते शक्य नाही आहे. दुसरं काही ऑप्शन आहे का? तर आता सखी विचार करते आणि कान्हाला म्हणते, मला सांग, तू या आधीसुद्धा हॉस्पिटलमधून रिपोर्ट्स पळवले होते हो ना? कान्हा आता हळूच म्हणतो, हो, JK हॉस्पिटल. पुढे कान्हा म्हणतो, काय ना, मला मनस्विनीची फाईल हवी होती म्हणूनच मी डॉक्टरच्या वेशात हॉस्पिटलमध्ये शिरलो होतो. तर सखी म्हणते, हो ना, आपल्याला तसंच काहीतरी करावं लागणार आहे. आता सखीचं लक्ष एका नर्सकडे जातं आणि मग एका पेशंटकडे आणि सखी आता कान्हाकडे बघते. सखी आणि कान्हा आता वेश बदलणार आहे. कान्हा पेशंट बनणार आहे आणि सखी नर्स. तर बघा मित्रांनो, इथे आता काय होतं. आता ही जी मनस्विनी आहे ती स्वतःच्या केबिनमध्ये असते आणि तिला खूप मोठा धक्का बसला असतो. गुरुजींचे वाक्य तिच्या डोक्यात फिरत असतात. खरंच मित्रांनो, त्या सीनमध्ये खूपच मजा आली जेव्हा गुरुजींनी या मनस्विनीचं प्रेडिक्शन केलं, तिचं भविष्य सांगितलं की तिचा चेहराच तिचा घात करणार आहे आणि तिचं वाईट नशीब आता सुरू झालंय. आता ही मनस्विनी म्हणते, गुरुजी गुरुजी, का भेटलात तुम्ही मला? तुम्ही भेटला नसता तर मी इतका विचारच केला नसता. आता मनस्विनी तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, काय करू आता? त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू की नको? आता मनस्विनी स्वतःला म्हणते, विक्रम देशमुख यांचे गुरुजी. आता मनस्विनी ठरवते की विक्रम देशमुखांना कॉल करायचा. मनस्विनी म्हणते, त्यांच्यासोबत माझे प्रोफेशनल रिलेशन्स तर आहेच, तर मी त्यांनाच फोन करते आणि विचारते. तर मनस्विनी आता कॉल करते आणि म्हणते, हाय मिस्टर विक्रम देशमुख, कसे आहात तुम्ही? मी पण बरी आहे. नाही, काही नाही, काही विशेष असं नाही. ॲक्च्युली आज मला तुमचे गुरुजी भेटले. हो, तेच, तुमच्या बायकोच्या माहेरचे गुरुजी अचानकच भेटलेत. पुढे आता मनस्विनी सांगते, काहीतरी भाकीत करून गेलेत. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की ते जे काही बोलतात ते खरंच खरं होतं का? तर तिकडनं आता विक्रम मनस्विनीला सांगतात आणि मनस्विनी म्हणते, अच्छा, म्हणजे 16 डिसेंबरला देशमुखांकडे जे काही घडलं ते यांनी आधीच भाकीत केलं होतं. याचा अर्थ ते माझ्या बाबतीत जे काही बोललेत तेही खरं होणार. तर आता मनस्विनीला टेन्शन येतं. आता 16 डिसेंबरला देशमुखांकडे काय झालं होतं हे सगळ्यांना माहितीच असेल. आता हे सगळं ऐकून की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते तर या मनस्विनीला खूप टेन्शन येतं. तिचा आधी तर विश्वास नसतो, पण विक्रमसोबत बोलल्यावर ती गुरुजींच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागते आणि स्वतःला म्हणते, माझा चेहराच माझा घात करणार? असं का म्हणाले असेल गुरुजी? काय होणार असं? आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. कान्हा तेजस्विनीला फोन करणार आहे आणि तो तेजस्विनीचा आवाज ओळखणार आहे असं तरी आपल्याला प्रोमोवरून दिसतंय. आणि त्यानंतर ही नंदा कोणाला तरी फोन करते आणि म्हणते, तुला तेजस्विनी कामतचा पत्ता पाहिजे आहे ना? मला माहिती आहे त्याचा पत्ता. तर कदाचित ही नंदा कान्हाला पत्ता देणार आहे 2 लाख रुपये बक्षीससाठी. पण काय होतं, ही मनस्विनी सगळं ऐकून घेते की नंदा कोणाला तरी पत्ता सांगणार आहे. तर मनस्विनीला समजतं की तेजस्विनी कामत जिवंत आहे. तर दुसरीकडे कान्हा पण सखीला सांगणार आहे की सखीची आई जिवंत आहे म्हणून. कारण आता सखी कान्हाला म्हणणार आहे की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस, माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या आईने स्वतःच्या जीवाचा विचारही केला नाही आणि मी साधं तिला वाचू पण शकले नाही. त्यावर आता कान्हा तिला सत्य सांगणार आहे. खरंच मित्रांनो, आपली आई खूप काही सहन करत असते. सगळ्या आईंना सॅल्यूट. आणि मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.